नमस्ते. ऊसाइट रिट्रीव्हल म्हणजे पिकअप प्रक्रियेनंतर घरी गेल्यावर काय काळजी घ्यायची, आज आपण या संदर्भात माहिती घेऊया. पिकअप प्रक्रिया ही शक्यतः डे केअर प्रोसिजर असते, म्हणजे सकाळी लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये बोलवतात आणि प्रक्रिया संपवून दुपारी किंवा संध्याकाळी घरी सोडून देतात. ही प्रक्रिया ही भूल देऊन केली जाते, त्यामुळे ह्यात दुखत नाही. ही प्रक्रिया व्हेजायनली केली जाते, त्यामुळे या प्रक्रियेत पोटावर कोणतेही टाके पडत नाहीत. ह्या प्रक्रियेमध्ये सोनोग्राफी मशीनमध्ये बघून आपल्या ओव्हरीज जिथे आहेत ते लोकेट केलं जातं आणि मग व्हेजायनातून एक सुई घालून त्या ओव्हरीजमध्ये असलेले फॉलिकल्सचं फ्लुइड आपण बाहेर काढून घेतो. हे फ्लुइड आपण लॅबोरेटरीमध्ये तपासून आतमध्ये एग्ज आहेत का हे चेक करून ती एग्ज काय क्वालिटीची आहेत ते तपासतो आणि मग आपल्या हजबंडच्या स्पर्म सॅम्पलनी इक्सी करून गर्भ बनवतो. या प्रक्रियेनंतर साधारण 15 ते 20 मिनिटात आपल्याला शुद्ध येते. शुद्ध आल्यावर काही मिनिटांनी आपल्याला पाणी दिलं जातं. पाणी पचलं की सेमी सॉलिड गोष्टी दिल्या जातात आणि मग शिरा उपपीठ अशा मऊ गोष्टी पचल्या की आपल्याला पूर्ण आहार चपाती भाजी भाकरी असा दिला जातो. पिकअप प्रक्रियेदरम्यान फार क्वचित काही महिलांना खूप ब्लिडिंग होतं. अशा केसमध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही एक्स्ट्रा तासांसाठी राहावं लागेल. क्वचित प्रसंगी काही एनेस्थेटिक कॉम्प्लिकेशन झालं किंवा आपली प्रमाणापेक्षा खूपच जास्त फॉलिकल्स मिळाले तरी देखील आपल्याला हॉस्पिटलमध्ये थोडे जास्त वेळ राहण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. पिकअप नंतर घरी जाताना आपण स्वतः गाडी चालवू शकत नाही किंवा 2 व्हीलरमध्ये सुद्धा मागे बसून जाऊ नका. बसचा प्रवास चालेल, रिक्षा चालेल, गाडीने गेला तरी चालेल. पिकअप नंतर त्या दिवशी घरी गेल्यावर आपल्याला हलका आहारच घ्यायला सांगितला जातो. दुसऱ्या दिवसापासून आपण रेग्युलर सगळं जेवण जेवू शकता. शक्यतो 2 ते 3 दिवस खूप जड गोष्टी उचलणं किंवा खूप जड जिममध्ये व्यायाम करणं हे टाळा. रेग्युलर घरातली कामं, रेग्युलर आपला जो काही जॉब असेल किंवा रेग्युलर जॉबला जाताना जो काही प्रवास होत असेल ते सगळं काम दुसऱ्या दिवसापासून चालू करायला हरकत नाही. पिकअप नंतर घरी गेल्यावर थोड्या प्रमाणात पोटदुखी, थोड्या प्रमाणात कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, अपचन किंवा लघवी करताना थोडंसं दुखणं अशा गोष्टी होऊ शकतात. थोडंफार ब्लिडिंग होऊ शकेल. मात्र पिकअप नंतर घरी गेल्यावर अचानक खूप प्रचंड प्रमाणावर ब्लिडिंग होऊ लागलं किंवा पोटाचा घेर प्रमाणाबाहेर वाढला किंवा पायावर खूप जास्त सूज दिसू लागली किंवा थंडी वाजून हुडहुडी भरून जोराचा ताप आला तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. असं काही झालं तर स्वतःहून मनाने गोळ्या औषधं घेऊ नका. आपल्या पिकअप नंतर ट्रान्सफर हे लगेच होणार आहे का कालांतराने फ्रोझन ट्रान्सफर होणार आहे याची माहिती आपल्याला आधी असतेच. त्याप्रमाणे पिकअप नंतर आपल्याला गोळ्या दिल्या जातात. जर आपलं लगेच फ्रेश ट्रान्सफर होणार असेल तर हॉर्मोनची इंजेक्शन आपल्याला चालू केली जातात. मात्र आजकाल खूप कॉमनली आपण फ्रोझन ट्रान्सफर करतो, त्यामुळे पिकअप नंतर फार तर फार अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या गोळ्याच आपल्याला दिल्या जातात. सांगितलेल्याप्रमाणे त्या डोसमध्ये त्या गोळ्यांचं सेवन आपण करावं. पिकअप नंतर आपली किती एग्ज बनली होती, त्यांच्यापैकी किती एग्ज ही उत्तम प्रतीची होती म्हणजे M2 क्वालिटीची होती, त्यांच्यापैकी किती गर्भ बनले, किती डे 5चे ब्लास्टोसिस्ट बनले, किती ट्रान्सफर होणार आहेत आणि किती फ्रीज होणार आहेत आणि या सगळ्याचे फोटो, ही सगळी चर्चा करायला आपल्याला पिकअप नंतर 5 ते 7 दिवसांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं. तर सांगितलेल्याप्रमाणे त्या दिवशी ती अपॉइंटमेंट घेऊन आपण आपल्या डॉक्टरांना त्या संदर्भात भेटा. या विषयावर आपल्या मनात काही शंका असेल तर मला कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. थँक्यू.